गणेश विसर्जनाच्या उत्साहात कायगाव टोका येथे गोदावरी नदीच्या नवीन पुलावर काल रात्री एक थरारक घटना घडली। गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव येथील रहिवासी कैलास पोपट खेडकर वय 27 वर्ष हे गणपती विसर्जनासाठी गेले असताना त्यांचा पाय घसरून ते थेट नदीत पडले। क्षणभर परिस्थिती गंभीर बनली होती, मात्र तातडीने दाखवलेल्या धाडसामुळे एक मोठा अनर्थ टळला। ही घटना शनिवार सायंकाळी 8:30 वाजता छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील कायगाव टोका गोदावरी नवीन पुलावर घडली। घटनेदरम्यान परिसरात मोठी गर्दी होती, त्यामुळे काही क्षणांसाठी गोंधळ उडाला। पण याचवेळी नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश ठुबे, स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस कर्मचारी महेश बिरुटे, पत्रकार अलीम चाऊस तसेच बोट चालक दीपक वाढे यांनी जीवाची पर्वा न करता धाडसी प्रयत्न करून कैलास खेडकर यांना पाण्याबाहेर काढले। घटनास्थळी असलेल्या बचाव पथकाने समन्वय साधून तात्काळ मदतकार्य सुरू केले आणि अवघ्या काही क्षणांत कैलास खेडकर यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। वेळेवर दाखवलेल्या तत्परतेमुळे एक अनर्थ टळला आहे। आज या ठिकाणी श्री गणेश विसर्जनानिमित्त आज आम्ही कायगाव या ठिकाणी आलेलो होतो आणि आज आमच्या गावातील एक तरुणाचा पाय घसरला आणि गंगेला पाणी असल्या कारणाने या ठिकाणी गंगापूरचे नगरपालिकाचे मंडळी किंवा काही पोलीस प्रशासन उजोक पाण्याचे अधिकारी व हे चॅनलवाले सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या गावातल्या मुलाचे प्राण वाचवले। याबद्दल आम्ही गावकऱ्याच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि खूप असं मोठं सहकार्य आहे यांचंवालं। तरी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की पाण्यापासून सावधान राहा आणि सतर्क राहा। गंगापूर पोलीस ठाण्याचे पथक, नगरपालिकेचे कर्मचारी व स्थानिक पत्रकार यांच्या मदतीने हा जीव वाचविण्याचा थरार यशस्वी झाला। घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी या धाडसी बचाव पथकाचे मनपूर्वक कौतुक केले आहे। विजन प्लस न्यूजसाठी अलीम चाऊस, गंगापूर।